खासदार शाहू महाराजांनी विशाळगड परिसरात पाहणी केली आहे। गजापूर इथं शाहू महाराजांनी पाहणी केली। समाजकंटकांकडून केलेल्या जाळपोळ आणि तोडफोडीची पाहणी त्यांनी केलेली आहे। तर यावेळेला शाहू महाराजांशी बोलताना इथल्या महिलांना अश्रू अनावर झाले। तर 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं। त्या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज यांची प्रतिक्रियाही समोर आली होती। त्यांनी या घटनेचा निषेध केला होता आणि आज त्या परिसराची जेव्हा त्यांनी पाहणी केली त्यावेळेला त्यांच्याशी बोलण्यासाठी लोकांची गर्दी उसळून आली आणि स्थानिक महिलांना अश्रू अनावर झाले। दरम्यान या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती। अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे। सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते, करण्यात येणार आहे आणि आत्ता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे। पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।